नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण मॅथ्स 1 याचा व्हिडिओ पाहिला असेल. आता आपण रॅपिड रिव्हिजनच्या दुसऱ्या पेपरकडे जाणार आहोत. विषय आहे आपला मॅथ्स 2 आणि सर्वांचं पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की आपण चॅनल जरूर पहा, पण आपल्याबरोबर आपल्या इतर मित्रांना देखील चॅनलची लिंक फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर संजय मोहिते सर आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत करून आज आपण ज्या दोन टॉपिकचं रिव्हिजन करणार आहोत त्यातला चॅप्टर 1 आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आणि चॅप्टर 2 आपल्याकडे आहे दॅट इज पॅरलल लाईन्स. तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया. परत एकदा ज्याप्रमाणे पेपर 1 मध्ये आपण सूचना दिलेली आहे त्याचप्रमाणे इथे सूचना आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अ फॉलोइंग क्वेश्चन and rewrite the alphabet. आता आपल्याला इथे प्रश्न दिलाय की AB इक्वल टू 2.6, BC इक्वल टू 6.4, AC इक्वल टू 4.2 याच्यामधलं कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जर पाहिलं तर सर्वात मोठी लेंथ आपल्याकडे AC ही 4.2 सेंटीमीटर आहे. त्याच्या खालोखाल जी दुसरी दिलेली आहे ती BC ही 6.4 सेंटीमीटर आहे आणि AB ही जी आपल्याला दिलेली आहे ही सर्वात छोटी म्हणजे 2.6 सेंटीमीटर आहे. आणि इथे आपल्याला ऑप्शन मध्ये चढता क्रम विचारला आहे. आता यामध्ये सर्वात छोटी AB आहे, त्याच्यापेक्षा मोठी BC आहे आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी AC आहे. आणि आता त्यात रिलेशन जर आपण वापरलं तर आपल्याला या प्रकारचं रिलेशन दिसेल, AB पेक्षा BC AB पेक्षा मोठी आहे आणि तो आपल्याकडे आहे ऑप्शन नंबर बी. आणि म्हणून आपलं आन्सर जे आहे सॉरी इथे ऑप्शन बी जो इथे आपण लिहिलाय तो न येता इथे ऑप्शन काय येणार आहे ए. तर याची काळजीपूर्वक नोंद घ्यायची विद्यार्थी मित्रांनो की बऱ्याच वेळेला ऑप्शन असा वर खाली होतो आणि मग इथे AB पेक्षा BC आणि AC. सो इथे आपल्याला नीट दिसेल की या ठिकाणी बी न घेता तो मला ऑप्शन ए असा घ्यावा लागणार आहे. आणि ऑप्शनला केवळ ऑप्शनच लिहायचा आहे, तो प्रश्न पुन्हा आपल्याला लिहायचा नाही. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता जो पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे आपल्या समोर जो आहे, टू कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आर इन द रेशो 2:7. फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल्स. आता कोणते अँगल दिलेत मला, तर कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता हे जे कॉम्प्लिमेंटरी अँगल जे असतात हे नेहमी येणारे हे पेअर ऑफ अँगल मध्ये असतात. मग आता कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, तर ज्या अँगलची दोन अँगलची सम इक्वल टू काय आहे 90 डिग्री, त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्लिमेंटरी अँगल. आणि सप्लिमेंटरी असेल तर ते आपण 180 घेतो. मग आता मी सोल्युशन जेव्हा लिहिणार आहे किंवा याचं उत्तर जे लिहिणार आहे ते परिपूर्ण म्हणजे मॅथमॅटिकली आणि लॉजिकली करेक्ट असलं पाहिजे. रेशो काय दिले मला 2:7. तर काय म्हणणार मी, लेट देअर एक्झिस्ट, हा चिन्ह जे मी काढलंय त्याचा अर्थ आहे देअर एक्झिस्ट, म्हणजे असा तुम्ही शब्द लिहू शकता किंवा हे चिन्ह खाऊ शकता. लेट देअर एक्झिस्ट से कॉमन मल्टिपल से x, कॉमन मल्टिपल से x, म्हणजे इथे से ऑलरेडी लिहिलं आहे तर मी x. देअरफॉर मेजर ऑफ फर्स्ट म्हणा किंवा स्मॉल म्हणा, मेजर ऑफ फर्स्ट अँगल इज इक्वल टू, आता इथे 2:7 आहे म्हणजे हा होणार 2x. देअरफॉर मेजर, आता इथे दोन अँगल म्हटले कारण पेअर ऑफ अँगल मध्ये दोन येतात, सो दॅट इज सेकंड अँगल इज इक्वल टू आपल्याला दिलेला काय आहे 7x. मग आता बाय द कंडिशन 2x प्लस 7x इज इक्वल टू 90. आता याला मला जस्टिफिकेशन लिहावं लागेल. काय म्हणणार, सम ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल, म्हणजे याच्यामध्ये काय आहे हे मला कंप्लीट वाक्य लिहावं लागणार आहे.
सम ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. सो 7 + 2 झाले 9x इज इक्वल टू 90 and therefore x is equal to 90/9. therefore x is equal to 9 आले. आता यामध्ये मला प्रश्न त्याने प्रत्येकाची माप विचारले, सो मला तो पुढे कंटिन्यू करायला लागणार आहे. therefore measure of first angle. आता या फर्स्ट अँगलचं मेजर आपण किती अज्युम केलंय 2x. सो आता माझ्याकडे व्हॅल्यू आले 2 × 9, सो दॅट इज 18 डिग्री. सो डिग्री लिहायला विसरायचं नाही कारण की ते अँगलचं युनिट आहे. सिमिलरली मला दुसऱ्या अँगलचं पण माप विचारलंय. सो मेजर ऑफ सेकंड अँगल इज इक्वल टू आलाय 7x. सो 2 × 9 विच इज इक्वल टू 72 डिग्री. आणि आपण क्रॉस व्हेरीफाय पण करू शकतो, या दोघांची टोटल आपली 90 आलेली आहे. नाउ विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न आपल्याला विचारलाय द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हे मला दिलेलं स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटचं मला कॉन्सिक्वेंट पार्ट लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण ज्योमेट्री मध्ये कोणतेही स्टेटमेंट लिहितो त्याचे दोन पार्ट असतात, ज्याला नॉर्मली आपण इफ आणि काय म्हणतो देन. सो इफ नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण अँटीसेंडेंट असा शब्द वापरतो, तर देन नंतरचं वाक्य आहे त्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतो. मग जर मला या स्टेटमेंटचं कॉन्सिक्वेंट लिहायचं असेल तर मला पहिले हे जे स्टेटमेंट आहे हे मला इफ देन या फॉर्म मध्ये लिहिलं पाहिजे. मग आता मी पहिलं याला इफ देन फॉर्म मध्ये लिहितो. आता इफ काय दिले आपल्याला, रेक्टँगल म्हटलंय, मग माझं वाक्य कसं असलं पाहिजे, इफ quadrilateral is a rectangle. जर quadrilateral काय असेल रेक्टँगल, then काय डायगोनल कोणाचे रेक्टँगलचे, इट्स diagonals are congruent. आता या ठिकाणी हे जे मी सेंटेन्स लिहिले हे इफ या ठिकाणी आहे आणि देन हे या ठिकाणी आहे. सो इफ नंतरचं वाक्य हे अँटीसेंडेंट असते आणि देन नंतरचं वाक्य हे कॉन्सिक्वेंट असते. आपल्याला विचारले की कॉन्सिक्वेंट लिहा, मग मी काय लिहिणार, पहिलं ते इफ देन मध्ये लिहिलंय आणि म्हणणार कॉन्सिक्वेंट काय आहे की इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. हे वाक्य आपल्याला या प्रश्नासाठी अपेक्षित आहे. हाच जर मला प्रश्न अँटीसेंडेंट म्हणून विचारला असता तर क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल हे माझं काय झालं असतं, अँटीसेंडेंट झालं असतं. इथे आपल्याला त्याचा कॉन्सिक्वेंट विचारलेला आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा डायग्राम बेस्ड विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन आहे. डायग्राम बेस्ड क्वेश्चनची आन्सर लिहित असताना एका गोष्टीची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे आपल्या समोर असलेला क्वेश्चन हा काळजीपूर्वक आपण वाचायचा आहे. सो आता आपण येऊया, काय इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला. सो सांगितले की रे ई ए, हा जो रे ई ए आहे हा डीबी ला पॅरलल आहे आणि सीई ही असलेली सीई आणि सी ए या त्याच्या ट्रान्सवर्सल आहे. म्हणजे मला याचा अर्थ या मला पुढे अशा एक्सटेंड करता येऊ शकतात, या एक्सटेंड करता येऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे. त्यापैकी या कोणाचं माप आपल्याला 30 डिग्री दिलेलं आहे आणि EAF म्हणजे आता आपण जर आलो EAF म्हणजे या अँगलचं माप 85 इतके आपल्याला दिलेले आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे की CDB म्हणजे या कोणाचं माप किती असेल आणि त्यानंतर हा जो CDB
आणि EAF म्हणजे ह्या कोणाचं आणि या कोणाचं रिलेशन काय असेल. सो आता आपण या क्वेश्चनच्या सोल्युशनकडे येऊया. आपल्याला ज्या काही सेंटेन्सेस मांडायचे आहेत ह्या सगळ्या लॉजिकली आणि मॅथमॅटिकली करेक्ट असल्या पाहिजेत, तर आणि तरच आपल्याला गुण मिळतात. केवळ आपल्याला असं वाटत असेल की मी माझ्या पायऱ्या लिहिल्या आहेत आणि त्या बरोबर आहेत तर त्याला मार्क मिळत नाहीत, याची काळजी विद्यार्थी मित्रांनी घेणं गरजेचं आहे. तर आपण बघूया की काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सर्वप्रथम मला जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे, रे EA पॅरलल टू रे DB. आता तो इथे मी रे DB असं लिहितो आणि त्याचप्रमाणे मला सांगितलंय CE and CA आर ट्रान्सव्हर्सल. हे मला दिलंय, सो याला मी लिहिणार दिस इज व्हॉट वी कॉल्ड ॲज अ गिवन. ही दिलेली माहिती आहे म्हणून. आता मी माझ्या सेकंड स्टेटमेंटकडे येतो. आता सेकंड स्टेटमेंटमध्ये मला काय सांगता येईल की जर या दोन लाईन पॅरलल असतील तर हा लाईनच्या लेफ्टचा आणि हा लाईनच्या लेफ्टचा हे दोन्हीही करस्पॉन्डिंग अँगल असले पाहिजेत. कारण की लाईन जर पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ही आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. आता मी लिहितो अँगल FAE इज कॉन्ग्रुएंट और what can say इक्वल टू पण म्हणू शकता अँगल. आता जो दुसरा अँगल आहे आपल्याकडे ABD, या ABD चं माप काय आहे, सेम आहे. त्यापैकी हा 85 आहे म्हणजे हा सुद्धा काय असला पाहिजे, 85 डिग्री असला पाहिजे, कारण तो त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि आपण स्टेटमेंट 1 मध्ये लिहिलेला आहे की लाईन्स आर पॅरलल, आणि म्हणून स्टेटमेंट सेकंड सांगते if lines are parallel then the corresponding angle is congruent, that is called corresponding angle test. म्हणजे corresponding angle test नुसार हा ABD पण 85 असला पाहिजे. आता हा जो आपल्याकडे कोण दिसतोय या दोघांकडे जर आपण नीट काळजीपूर्वक बघितलं, सो दिस इज सेड टू बी अ लिनियर पेअर अँगल. म्हणजे मी आता थर्ड स्टेटमेंट असं लिहू शकतो की अँगल हा जो माझ्याकडे आलेला आहे CBD म्हणजे हा अँगल प्लस आपल्याकडे असलेला अँगल ABD, हे दोन्हीही लिनियर पेअर अँगल आहेत. कारण की तो टी शेपचा डायग्राम बनवतात आणि लिनियर पेअर अँगलची टोटल 180 असते. त्याला काय म्हणणार, लिनियर पेअर अँगल किंवा लिनियर पेअर अँगल प्रॉपर्टी. त्यापैकी ABD चं माप मला माहिती आहे. सो अँगल CBD प्लस ABD चं माप आपल्याकडे 85 आहे, विच इज इक्वल टू 180. सो 85 मी कुठून घेतले तर मी इथे लिहू शकतो फ्रॉम 2 वरून मी ते घेतले. आणि आता मी एक स्टेप इथे स्किप करतोय, डायरेक्ट त्याचं सबट्रॅक्शन करतोय. 180 मधून आपण जर 85 मायनस केले तर ते अँगल येणार CBD इज इक्वल टू 95. म्हणजे याचा अर्थ याचं माप 95 असलं पाहिजे. आपल्याला जो प्रश्न विचारलाय तो आहे CDB याचं माप काढायचं आहे. सो हा ट्रायंगल जर आपण बघितला त्या सगळ्यांची टोटल 180 येणार आहे. म्हणून मी आता घेणार इन ट्रायंगल, कुठला ट्रायंगल, DBC घेऊया आपण. DBC मध्ये आता मी काय लिहू शकतो, अँगल C शॉर्टकट मध्ये लिहिलंय प्लस अँगल B, आणि जो मला आता कॅल्क्युलेट करायचं तो मी पूर्ण लिहितोय, आणि दॅट इज अँगल CDB. हा अँगल CDB इक्वल टू 180 असणार आहे. रिझन काय असणार आहे, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आता यामधला C चं मेजर जे आहे ते आपल्याला गिवन मध्येच आहे 30. B चं मेजरमेंट आपण जस्ट काढलेलं आहे, दॅट इज स्टेटमेंट नंबर 3 मध्ये 95. आणि मला आता कुणाचं मेजरमेंट काढायचं आहे, CDB इक्वल टू 180. आता या दोघांची टोटल केली आणि त्यातून 180 मायनस केले तर आपल्याला येणारा आन्सर हे किती असणार आहे, 55 डिग्री.
म्हणजे आता माझ्याकडे CDBचं मेजरमेंट काय झालं 55 डिग्री. आता आपल्याला जो प्रश्न विचारलाय की अँगल CDB आणि अँगल EAF मध्ये काय रिलेशन आहे. तर EAF हा माझा 85 डिग्रीचा आहे जो आपल्याला गिवन मध्येच दिलेला आहे आणि तुम्ही आता CDBचं मेजरमेंट काढलेलं आहे जे काय आहे 55 डिग्री आहे. म्हणजे मला आता काय रिलेशन सांगता येईल की 85 हे 55 पेक्षा मोठे आहेत. सो हा अँगल याच्यापेक्षा काय आहे मोठा आहे आणि मग याला रिझन तुम्ही लिहू शकता की 55 हे माझं गिवन आहे आणि फ्रॉम 3 वरून म्हणजे हे रिलेशन आपल्याला इथे काय करता येईल प्रूव्ह करता येईल की EAF इज ग्रेटर दॅन CDB. अशा पद्धतीने आपण त्या प्रश्नांच्या उत्तराला किंवा A आणि B ज्या पद्धतीने विचारलंय त्या पद्धतीने आपल्याला तो लिहिता येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आणि नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसतोय की क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल आणि QPR म्हणजे याचं मेजरमेंट 25 आहे. SPR या कोणाचं माप 45 आहे. तर मला विचारलंय की QPR. आता विद्यार्थी मित्रांनो जो प्रश्न आहे या ठिकाणी नीट जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जो QPR इथे दिलाय QPR चं मला माप काढायचं आहे आणि ते ऑलरेडी दिलेलं आहे. सो मी काय लिहिणार 25 डिग्री कारण की ते आपल्याला इथे ऑलरेडी दिलेलं आहे. सो त्याला काय म्हणणार मी गिवन म्हणजे माझा हा पहिल्या पार्टचा आन्सर इथे कंप्लीट झालं. आता दुसरा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये मला विचारलंय की SRP याचं मेजरमेंट काय आहे. आता आपण जर नीट बघितलं तर हा अँगल आणि हा अँगल होणारा आपला आहे अल्टरनेट अँगल. पण त्या अल्टरनेट अँगल साठी आपल्याला ही दोन लाईन पॅरलल आहे ते पहिले सांगणं गरजेचं आहे. मग मिळणार क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. हे रेक्टँगल आहे यांनी तो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे कारण की ते गिवन मध्येच इन्फॉर्मेशन आहे. थर्ड स्टेटमेंट मध्ये जर तो रेक्टँगल असेल तर सेगमेंट PQ ही पॅरलल टू सेगमेंट काय असायला पाहिजे SR ला आणि ट्रान्सव्हर्सल काय असायला पाहिजे ट्रान्सव्हर्सल ही काय असली पाहिजे आपली PR. हा आता ह्याच्यामध्ये मी काय कारण लिहू शकतो की प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल म्हणजे रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स ह्या पॅरलल असतात आणि मग आता मला लिहिता येईल की अँगल QPR is equal to angle SRP by alternate angle test आणि त्यापैकी QPR जो आपल्याला SPR जो म्हटलंय त्याचं मेजरमेंट म्हणजे आता बघा या ठिकाणी जे मी वाक्य लिहिलंय कोणतं QPR आणि आपल्याला SRP म्हटलंय. सो SRP यामधले QPR चं मेजरमेंट आपल्याला दिले 25. सो हा QPR आपण दिला 25 इक्वल टू SRP म्हणजे SRP चं मेजरमेंट माझं किती येणार आहे 25 डिग्री. अशा पद्धतीने आपण या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी लिहू शकतो. आता पुढचा प्रश्न आपल्या समोर जो आहे तो विचारलाय आपल्याला की RS is equal to 13, ST equal to 10, RT equal to 3. From a given information, state which point lies between remaining 2 points. आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना मी स्टेटमेंटला सुरुवात करणार आहे. सो जर त्याच्यामध्ये बिटवीनेस आपल्याला प्रूव्ह करायचा असेल तर सगळ्यात पहिला आपण लार्जेस्ट डिस्टन्स सिलेक्ट करतो. सो लार्जेस्ट डिस्टन्स आहे डिस्टन्स RS इज इक्वल टू 13. याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर मी काय करणार आहे उरलेले जे दोन डिस्टन्स आहेत दॅट इज व्हॉट डिस्टन्स ST आणि डिस्टन्स RT या दोघांचा ऍडिशन करणार आहे. सो ST दिले आपल्याला 10, RT दिलेला आहे 3. सो विच इज इक्वल टू 13
इक्वेशन नंबर काय आले 2. मग आता आपल्याला यामध्ये असं लिहिता येईल की डिस्टन्स आर एस ह्याचे डिस्टन्स हे डिस्टन्स एस टी आणि डिस्टन्स आर टी या दोघांच्या सम इतका आहे. याचं रिझन येईल फ्रॉम 1 and 2. कारण की बघा लेफ्ट इक्वल टू राईट, लेफ्ट इक्वल टू राईट, राईट इक्वल टू राईट इम्प्लाइज लेफ्ट इक्वल टू लेफ्ट या अर्थाने आपण इथे हे लिहिलेलं आहे. आणि मग याचं मला डायग्राम काढता येईल की आर आणि एस हे एक्स्ट्रीम पॉइंट जर असतील तर मध्ये राहिलेला पॉइंट काय येतो टी येतो. सो देअरफॉर आपल्याला काय विचारलंय विच पॉइंट लाईज बिटवीन द रिमेनिंग 2. सो आता काय म्हणणार point T lies between point R and point S. आता हेच आपल्याला जे वर्ड मध्ये लिहिलेलं आहे हे जॉमेट्रीच्या भाषेत लिहायचं असेल तर ते आपण R डॅश S डॅश T असं सुद्धा लिहू शकतो. या दोघांचं मिनिंग हे वन अँड सेम आहे. तर जास्त करून आपण जॉमेट्रीवर स्ट्रिक्ट राहणं जास्त गरजेचं आहे. नाउ कमिंग टू द क्वेश्चन बेस्ड ऑन द डायग्राम. डायग्राम बेस्ड क्वेश्चन कडे आता आपल्याला यायचं आहे. आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे आणि या नंबर लाईनवर लेटर्स दिले टॉपला आणि त्या नंबर लाईनच्या खाली काही नंबर्स दिलेत, राईटला पॉझिटिव्ह आणि लेफ्टला निगेटिव्ह. क्वेश्चन आपल्या समोर आहे. With the help of the number line given, answer the following question. A चा मला काय लिहायचं आहे आन्सर लिहायचं आहे. A आहे नेम द सेगमेंट whose length is 4 युनिट. आता हे सर्व 1 युनिट वर आहे बघा. तर आता 4 युनिट हे आपल्याला जर कोणाचं डिस्टन्स आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा डिस्टन्स फॉर्म्युला आपण शिकलोय. मी आता लिहिले की ओ चा कोऑर्डिनेट 0 आहे आणि एस चा कोऑर्डिनेट काय आहे 4 आहे. सो मी आता डिस्टन्स ओ एस जर काढला तर आता लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट, तर मी ते म्हटले की लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर किंवा स्मॉलेस्ट किंवा लिस्ट म्हणा स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता लार्जेस्ट कोऑर्डिनेट आपल्याकडे असलेला आहे 4 आहे, स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट आहे 0 आणि मग काय झालं माझा डिस्टन्स ओ एस इज इक्वल टू 4 युनिट्स. मग फक्त ओ एसच त्याचं उत्तर आहे का तर असं नाही. तर त्याचं उत्तर आपल्याला सेगमेंट मध्ये विचारलंय. The distance OS is equal to 4 unit implies segment OS is equal to 4 units. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. म्हणजे माझं उत्तर OS चालेल, माझं उत्तर ON असेल तरी चालेल, माझं उत्तर M पासून जर आपण पकडला तर हे 1 आहे, हे 1 आहे, तर MP हे सुद्धा डिस्टन्स 4 युनिट आहे. सो तुम्ही कोणतंही डिस्टन्स तिथे घेऊ शकता, पण ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवायचं आहे. याची दक्षता विद्यार्थी मित्रांनी घ्यायची आहे. चला आपण आता सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. राईट द नेम ऑफ इंटरसेक्शन ऑफ रे ओके. सो आता मी रे ओके काढतो इथे. तर बघा इथे ओ चा ओके चा हा ओरिजिन आहे आणि के त्याचा टर्मिनल पॉइंट आहे ओ आणि पुढचा आहे ओ पी आणि हा ओ आहे आणि याचा पी आहे. सो या दोघांमध्ये जर कॉमन पॉइंट जर बघितला तर काय आहे फक्त ओ पॉइंटच कॉमन आहे. सो मग आता त्याचा आन्सर माझं काय असलं पाहिजे रे ओ के इंटरसेक्शन रे ओ पी इज पॉइंट ओ. म्हणजे नेम द इंटरसेक्शन ऑफ रे ओ. तर तुम्ही पॉइंट ओ म्हणजे एकमेव पॉइंट हा त्याचा काय येणार आहे कॉमन येणार, कारण की बाकीचे सगळे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला चाललेले आहेत. तिसरा प्रश्न आपल्याला विचारलाय नेम द सेगमेंट हॅव्हिंग मिनिमम लेंथ अँड फाइंड इट्स लेंथ. म्हणजे कमीत कमी लेंथ असलेला सेगमेंट कोणता आहे
आणि त्याची लेंथ किती आहे. सो हे सगळे 1 युनिटचे आहेत, तर ह्याचे सुद्धा n नंबर ऑफ आन्सर काढता येऊ शकतात आपल्याला. सो मी आता याचे पण कोऑर्डिनेट घेताना समजा मी O चा कोऑर्डिनेट घेतला आहे 1 आणि P चा कोऑर्डिनेट O चा कोऑर्डिनेट आहे 0 आणि P चा कोऑर्डिनेट आहे 1. मग आता मी पुन्हा डिस्टन्स काय काढणार आहे OP आणि तो आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे, लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट, सो विच इज इक्वल टू 1 युनिट. आता हा मला विचारलेला प्रश्न सेगमेंटच्या बाबतीमधला आहे आणि मी इथे कॅल्क्युलेट केलेलं डिस्टन्स आहे. सो ते तुमचा आन्सर सेगमेंट OP असू शकेल, सेगमेंट OK असू शकेल, सेगमेंट QR असू शकेल, कारण की सगळेच्या सगळे युनिट हे 1 युनिटच आहेत. त्यामुळे याच्यामध्ये पण अनेक उत्तराची शक्यता आहे. त्यानुसार आपण जे आपल्याला योग्य वाटतं, जे अंतर तुम्हाला योग्य वाटेल, पण ते कॅल्क्युलेट करून दाखवणं गरजेचं आहे. चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे रे QP. हा QP हा इथे असलेला रे दिसतोय मला आणि रे ST आर पॅरलल टू इच अदर आहे. हे दोन्ही काय आहेत, पॅरलल आहेत. R इज इक्वल टू 30 दिलेला आहे, S इज इक्वल टू 110 दिलंय. तर मला विचारलंय की याचं मेजरमेंट किती असेल. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो QP हा आपल्याला रे दिलाय, तर मी याला काय करतो आता बाय कन्स्ट्रक्शनने इथे एक्सटेंड करतो. सो मी आता याला काय केलंय, एक्सटेंड केलेला आहे. त्याचप्रमाणे ST हा सुद्धा रे इथे मी काय करतो आता या ठिकाणी एक्सटेंड करतो. सो हा इथे मी काय केला, ST पण एक्सटेंड केला. आता आपल्याला सांगितलंय की ST हा PQ ला पॅरलल आहे, म्हणजेच याचा अर्थ SR हा त्याचा ट्रान्सव्हर्सल झाला. मग मी आता काय म्हणणार, रे QP पॅरलल टू रे ST and we can say segment or can say line also, SR is transversal. तर याला काय म्हणणार मी, दिस इज व्हॉट वी कॉल गिवन. आता जर आपल्याला ST ही PQ ला पॅरलल असेल तर हा अँगल आणि हा जो मी आता इथे डार्क करतोय स्क्रीनवर दिसतोय हे इंटिरियर अँगल असणार आहे. आणि मग जर ते इंटिरियर अँगल असतील तर या दोघांचं मेजरमेंट काय असणार आहे, दे आर सप्लिमेंटरी. म्हणजे याचं मेजरमेंट किती असणार आहे, 80 डिग्री, बिकॉज 100 प्लस 80 इज इक्वल टू 180. आता हा जर 80 असेल तर या पद्धतीने हा त्याचा वर्टिकली अपोजिट अँगल झाला, तर हा सुद्धा किती असला पाहिजे, 80. आणि हा जर 80 असेल तर आता हा QR आणि इथे समजा मी एखादा पॉईंट दिला, यू कॅन लेबल एनिथिंग, तर हा आपल्याला ट्रायंगल मिळेल कोणता, MRQ. आता MRQ जो ट्रायंगल आहे या ट्रायंगल मध्ये सम ऑफ ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180. म्हणजे मी 80 आणि 30 या दोघांची ऍडिशन जर आपण केली तर ती 100 काय येणार, 10 येणार. सो 110 येणार म्हटल्यानंतर तो 180 मधून मायनस केला तर हा किती असला पाहिजे, 70 डिग्री असला पाहिजे. आणि पुन्हा हे दोन्ही अँगल हे आपले काय आहेत, लिनियर पेअर आहेत आणि लिनियर पेअरच्या अँगलची टोटल ही आपली 180 असते. सो 180 मधून 70 मायनस केला तर हा आपल्या काय येणार 110 and therefore angle PQR is equal to 110. आता इथे जरी मी आन्सर डायरेक्ट लिहिला असलं तरी तुम्हाला मात्र कोणकोणते मुद्दे इथे अपेक्षित आहे मी सांगतो. पहिला आहे इंटिरियर अँगल, ही एक प्रॉपर्टी आली पाहिजे. दुसरी आहे वर्टिकली अपोजिट अँगल. तिसरी आली पाहिजे सम ऑफ ऑल अँगल इज इक्वल टू 180 आणि चौथी आली पाहिजे लिनियर पेअर अँगल. अशा 4 वेगवेगळ्या प्रॉपर्टीचा यूज करून, कन्स्ट्रक्शनचा यूज करून हा क्वेश्चन आपल्याला इथे कंप्लीट करायचा आहे आणि या पद्धतीने त्याचं काय असेल, आन्सर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही विनंती. धन्यवाद.